आजपासून महायुती सरकारचं 6वं अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। 6 मार्चला मुख्यमंत्री फडणवीस अर्थसंकल्प सादर करतील। दुर्दैवाने माझ्यावर अर्थसंकल्प मांडण्याची वेळ आल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। अधिवेशनामध्ये एकूण 15 विधेयकं मांडली जाणार आहेत, तर यंदाचं अधिवेशन 4 आठवडे चालणार आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी याबाबत माहिती दिली आहे। अजित पवारांनी 11 वेळा अर्थसंकल्प सादर केल्याचं सुनेत्रा पवारांनी म्हटलंय। यंदा ते 12व्यांदा अर्थसंकल्प सादर करणार होते, पण नियतीसमोर आपलं चालत नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे। अजित पवारांनी अर्थसंकल्पासाठी प्रचंड मेहनत घेतल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। तर अजित पवार अर्थव्यवस्थेची शिस्त नेहमी पाळायची असं देखील मुख्यमंत्र्यांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिलाय। अजित पवारांच्या निधनामुळे यंदाच्या अर्थसंकल्पावर दुःखाचं सावट असल्याचं उपमुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलंय। तर अजित पवार अत्यंत शिस्तप्रिय अर्थमंत्री होते, त्यांचं स्वप्न पूर्ण करायचं असल्याचंही ते म्हणालेत। सुनेत्रा पवारांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे असल्याचं देखील ते म्हणाले। निवडणुकीतून केलेल्या सर्व घोषणा आम्ही पूर्ण करणार असल्याचं शिंदे म्हणालेत। अर्थसंकल्पीय अधिवेशनावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ही ग्वाही दिली आहे। केंद्राकडून मिळणाऱ्या निधीत 20% वाढ झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। केंद्राकडून महाराष्ट्राला 98,000 कोटी मिळणार असल्याची माहिती फडणवीसांनी दिली। शेतकऱ्यांना 32,000 कोटींचं पॅकेज दिल्याचं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। तर यंदा अर्थसंकल्पीय सर्वसामान्यांसाठीच असणार असल्याचंही ते म्हणाले। विरोधक सातत्याने जनादेशाचा अनादर करत असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। चहापानावर बहिष्कार घातल्यावरून त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला। विरोधकांनी ठरवलंय आम्ही सुधारणार नाही, चहापानावरील बहिष्कारावरून एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर टीका केली आहे। दिल्लीत AI समिटमध्ये चड्डी बनियान गँग असल्याचं म्हणत शिंदेंनी काँग्रेसवर टीका केली आहे। तर राहुल गांधी देशाची बदनामी करत असल्याची टीका देखील त्यांनी केली। विरोधकांकडून झिरवळांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे। राष्ट्रवादीला कॉर्नर करण्यासाठीच धाड टाकल्याचे आरोप सतेज पाटलांनी केलाय। देवेंद्र फडणवीसांनी पुण्याचं तालिबान केल्याचं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी केलं। तर राज्याच्या पोलीस प्रशासनाचा कारभार घाशीराम कोतवाल चालवत असल्याचंही ते म्हणाले। पुण्यातील काँग्रेस भाजप राड्यावरून त्यांनी ही टीका केली। मवियाच्या बैठकीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते गैरहजर असल्यानं चर्चांना उधाण आलंय। तर विसंवादामुळे राष्ट्रवादीचे नेते आले नसल्याचं स्पष्टीकरण भास्कर जाधवांनी दिलंय। अजित पवारांच्या निधनापूर्वीच शाळांना अल्पसंख्याक मान्यता दिल्याचं स्पष्टीकरण अल्पसंख्याक विभागाच्या मुख्य सचिवांनी दिलंय। तर प्रमाणपत्र उशिराने अपलोड केल्याचा दावाही त्यांनी केलाय। बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यामध्ये चिखला गावात 2 गटात झालेल्या वादानंतर पोलीस ॲक्शन मोडवर आले। या प्रकरणी तब्बल 37 लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले, तर 23 आरोपींना अटकही करण्यात आली आहे। अमरावतीच्या दर्यापूर ते अकोला रोडवरील सोमाणी जिनिंगला आग लागली आहे। या आगीमध्ये लाखो रुपयांचा कापूस हा जळून खाक झालाय। लातूरमध्ये वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिसांकडून ऑपरेशन ऑल आउट अंतर्गत विशेष मोहीम राबवण्यात आली। पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली एकाच वेळी कडक नाकाबंदीही करण्यात आली आहे। बीडच्या बालेपीर परिसरामध्ये घरफोडी झाली। या परिसरामध्ये एक कुटुंब देवदर्शनासाठी गेल्यानंतर चोरट्यांनी संधी शोधत घरफोडी केली आहे। चोरटे CCTVमध्ये कैदही झालेत। अहिल्यानगरमधील केडगाव बायपास परिसरामध्ये डेकोरेशन साहित्याला अचानक भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे। या आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले। गंगाखेड तालुक्यातील अकोली गावावरून दुचाकीवरून निघालेल्या तरुणाचा दुसऱ्या दुचाकीला धडक देऊन अपघात झाला। या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी झालेत। जखमींवर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। दाभोळमध्ये पालखी सोहळा कोकणामध्ये आजपासून पारंपरिक शिमगोत्सवाची सुरुवात होते। रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळ येथे देवळातून पालखी बाहेर पडून गावभर भक्तांच्या भेटीला जाणार आहे। ढोल ताशांच्या गजरात पारंपरिक वेशभूषा आणि लोककलेच्या सादरीकरणामुळे वातावरण भक्तिमय झाले।
अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर शहरामध्ये शेतकऱ्यांसाठी कृषी गंगा या नावाने भव्य कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं। खासदार निलेश लंके यांच्या पुढाकारातून दरवर्षी हे प्रदर्शन भरवलं जात असून यंदा या उपक्रमाचं 6वं वर्ष आहे। यावेळी आदर्श शेतकरी, उद्योजक आणि विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सन्मानही करण्यात आला। बीडमध्ये जीएसटी अधिकारी सचिन जाधववार यांनी 16 जानेवारी रोजी आत्महत्या केली होती। वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता। दरम्यान या प्रकरणी त्यांची पत्नी मयुरी जाधववार आणि नातेवाईकांनी ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन केले। त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। या सगळ्या घडामोडींसह वेळ झाली आहे पुढच्या बातमीपत्राकडे वळण्याची। सुरुवात महत्त्वाच्या बातम्यांनी। आजपासून विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत। मुख्यमंत्री फडणवीसांकडून मंत्री नरहरी झिरवाळांना क्लीन चिट, लाचखोरी प्रकरणामध्ये झिरवाळांचा थेट संबंध नसल्याचं केलं स्पष्ट। अजित पवारांच्या अपघाताची सीबीआय चौकशी केली जाणार, व्हीएसआर कंपनीचं पूर्ण ऑडिट सुरू असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं। विरोधकांनी टाकलेल्या चहापानाच्या बहिष्कारावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची टीका। अजित पवारांनी राज्याच्या आर्थिक बाबतीत कधीही तडजोड केली नाही। यंदाचा दादांचा 12वा अर्थसंकल्प ठरला असता मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच होतं। सुनेत्रा पवारांकडून अजित पवारांच्या आठवणींना उजाळा। काश्मीरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, किश्तवाडमध्ये जैशचा कमांडर सैफुल्लासह 3 दहशतवाद्यांचा खात्मा। सुपर 8च्या पहिल्या सामन्यात आफ्रिकेने भारताचा केला 76 धावांनी पराभव। सेमीफायनलमध्ये स्थान निश्चित करण्यासाठी आता उर्वरित 2 सामन्यांमध्ये विजय हवाच। आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या फ्लोरिडामधील खासगी रिसॉर्टमध्ये घुसखोरीचा प्रयत्न, एका सशस्त्र हल्लेखोराचा केला खात्मा। एक सविस्तर बातमी पाहूयात। अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिवंगत नेते अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिलाय। अजित पवार यांच्याशिवाय होणारं 35 वर्षातलं पहिलंच अधिवेशन हे असणार आहे। 2011 पासून आतापर्यंत 11 वेळा अजित पवारांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडलाय। यंदा त्यांचा 12वा अर्थसंकल्प ठरला असता असं सुनेत्रा पवार म्हणाल्यात। यंदाच्या अर्थसंकल्पावर त्यांचं काम पूर्णही झालं होतं, पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं असं म्हणत असताना त्यांचा कंठ दाटून आला होता। सर्वांना माहिती की आदरणीय अजितदादांनी 11 वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला। दिवंगत वानखेडे साहेबांनंतर सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा मान आदरणीय दादांना मिळाला आहे। आदरणीय दादांनी सन 2011 मध्ये सादर केला पहिला अर्थसंकल्प हा 1,44,783 कोटी रुपयांचा होता। तर मागच्या वर्षी म्हणजे सन 2025 मध्ये त्यांच्या कारकिर्दीतील शेवटचा अर्थसंकल्प तब्बल 7,20,000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला। यंदाचा अर्थसंकल्प त्यांच्या कारकिर्दीतला 12वा अर्थसंकल्प ठरला असता मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं आणि अचानक आपल्याला सोडून ते गेले। मात्र यापूर्वीच आदरणीय दादांनी त्यांच्या टीमनं अर्थसंकल्पाची तयारी जवळपास अंतिम टप्प्यापर्यंत दिलेली आहे।